म्हटलं होतं आम्ही पहिल्यांदाच 40+ क्रिकेट खेळण्यासाठी इथे आलोय. फर्स्ट टाइम आलोय, पहिली मॅच आहे आणि पहिल्या मॅच मध्ये आमचा परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न ते करतील. बघूया, फर्स्ट टाइम आल्यात तर फर्स्ट क्लास येतात का. दुसऱ्या बाजूला सनसिटी बॉईज जो निर्णय त्याने घेतला फिल्डिंग करण्याचा तो योग्य ठरतोय का. मॅचला होईल सुरुवात. सलामी जोडी मैदानावरती सज्ज झालेत. चला क्विंडेक्स टीम एक आपला प्रतिनिधी पाठवा. कॅप्टन क्विंडेक्स कॅप्टन आपला एक प्रतिनिधी पाठवून द्या. पोर्ट संघ आपल्या खेळाडूंची नावं सांगण्यासाठी एक आपला राखीव खेळाडू आपण पाठवून द्या. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीचा तिसरा आणि आजच्या दिवसातील चौथ्या सामन्याला होते सुरुवात. सलामीची जोडी मैदानावरती सज्ज झालेत. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज भरत सज्ज झाल्यात. स्ट्रायकर एंडला जर आपण पाहिलं संजू आणि नॉन स्ट्राईक एंडला ओम माने. संजू जसा संजू सॅमसन सध्या फॉर्म मध्ये आहेत तसा हा संजू देखील फॉर्म मध्ये येतोय. पहिल्या चेंडूवरती ठोकतोय षटकार, सिक्सर. पूल केलं गेलं होतं आणि चेंडूला पाठवलं मेडिकेल सीमारेषा पार, षटकार. आज जर पाहिलं तर भारतीय क्रिकेटमध्ये देखील मागचा वर्ल्ड कप पाहिला होता. एन मोक्याच्या क्षणी त्याने केलेल्या धावा भले ती शतक नव्हती पण जशी 89 धावांची ती खेळी महत्वाची ठरली होती. संजू सॅमसन जसा आहे तसा संजूचा फटका थोडासा फसला होता. बॅटच्या वरच्या बाजूला लागला होता. डीपोर्न क्षेत्ररक्षक येतील, फील्ड करतील, थ्रो करतील. 2 धावा चेंडूवरती पूर्ण करतायत. आणि दोन्ही टीमला माहिती आहे दुपारचा 17 आणि या मैदानावरती जो सध्या वारा वाहतोय, जी खेळपट्टी आहे, जी विकेट आहे, त्या विकेटला अगदी समांतर वारे वाहतात. जिथे आमचा समोर कॉमेंट्री बॉक्स आहे लॉंगनच्या दिशेनं वाऱ्यांचा वेग जास्त आहे. मिड विकेटला वारे वाहतात. आकोटाप्याचा चेंडू यावेळेला क्षेत्र निवडले स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधलं चेंडू चालला पाठला केला जातो. 2 क्षेत्ररक्षक पाठला करतील तोपर्यंत चेंडू जाईल बाउंड लाईनच्या बाहेर, चौकार. पाहिलं तर 1 षटकार 1 चौकार. 12 धावा धापलकावरती. संजू चांगली बॅटिंग करतात. ओम माने नॉन सेकंडला आहेत. हाफ ट्रॅकर गोलंदाजी हाताळली जाते. एक पहिला चेंडू हाताळला होता आकोटाप्याचा, त्याच्यावरती पूल केला होता, पॉवरफुल स्ट्रोक, षटकार ठोकला गेला होता. आता कुलवर टप्प्याचा चेंडू होता. मिस फील्ड झाले. डीपोर्न क्षेत्ररक्षक आले, फील्ड झाला, थ्रो आला तो परत. फलंदाज देखील आपल्या क्रीज मध्ये आल्यात. थ्रो येईपर्यंत नो बॉलचा इशारा. नो बॉलचा इशारा, त्यानंतर फील्डचा इशारा होतोय. फील्डचा इशारा. आत गोल 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 बॅकलेग, ज्याला रिटर्न क्रीज बोलतो तसा रिटर्न क्रीजला तो पाय लागला होता. क्षेत्राची रचना पुन्हा एकदा बदलली जाते. समोर चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षकाला चेंडूच्या खाली लॉंगनचा क्षेत्ररक्षक शिबू येण्याचा प्रयत्न करत होते. फील्डचा बॉल होता आणि फील्डचा बॉल गेला 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार.
सध्या धापलकावरती धावा बघितल्या तर 18 चेंडू थोडासा अडकला होता, जो वेळ गेलाय ना, तो वेळही कदाचित फायदेची ठरू शकेल सनसिटी बॉईज साठी. तर वेळेचा खेळ वेगळा असतो, वेळ बदलायला क्रिकेटचा खेळ आणि माणसाची वेळ कधी बदलेल सांगता येत नाहीत. सध्या धापलकावरती धावा आहे ते 20. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. संजू यांना पाहिलं बॅटिंग करताना, तर 18 वरती बॅटिंग संजू करतायत. ओम मानेला आपला अजून स्ट्राईक आली नाहीयेत. 20 धावा धापलकावरती आहेत. बघा जेव्हा चेंडू गेला होता बरोबर आमच्या कॉमेडी बॉक्स वर अडकला होता, त्यानंतर थोडासा वेळ गेलाय. जो फ्लो चालू होता ना चौकार षटकारांचा 6-2-4-2-4, तो क्रम थोडासा तुटला ज्यावेळेला तो चेंडू येण्यामध्ये वेळ गेला. तर एक स्पर्धा आम्ही करत होतो वसईला चिमाजी अप्पाच्या मैदानावरती. झाडाला चेंडू लागला, पडताना थोडासा 3-4 सेकंद गेली खाली पडताना, त्यानंतर तो मॅच बदलला होता. आताही तसं काहीतरी घडलंय, चेंडू येण्यामध्ये थोडासा वेळ गेलाय. आता बघूया सनसिटीसाठी तो वेळ महत्वाचा ठरतोय की जो स्टार्ट क्वीन डेक्सने केलाय. जो स्टार्ट केलाय पुढच्या संघानं क्वीन डेक्स, जसं इंडेक्स असतो पाठीमागे इंडेक्स का असतो तर तिथे काही गोष्टी लिहायच्या असतात, तसा आता क्वीन डेक्सचा संघ आहे. 40-11चा संघ. पहिले षटक संपले 20 धावांचं. एक संघ जो क्वालिफाय झालाय. आकोट्यामध्ये चेंडू तर बॅकफुटला गेला, बॅकफुटला जाऊन कव्हरच्या डोक्यावर खेळलाय, चेंडू गेला बॉन्ड लाईनच्या बाहेर. चौकार. एक पहिल्या ओव्हरमधला जसा खेळ पाहिला तसा संजू यांचा उजव्या यष्टीच्या बाहेर आकोट्यामध्ये चेंडू होता, बॅकफुटला गेला आणि त्यानंतर कव्हर पॉइंटच्या डोक्यावर चेंडूला पाठवले बॉन्ड लाईनच्या बाहेर. चौकार. भागदरी बॉईज एकविरा स्पोर्ट्सचा संघ जो क्वालिफायच्या रेसमध्ये 2 सामने त्यांनी जिंकलेत आणि त्या टीमला पाठिंबा देण्याचं काम जर पाहिलं तर एक व्यक्तिमत्व करते नेहमीच त्या टीमला प्रोत्साहन असतील, ऊर्जा देण्याचं काम केलं जात आहे, स्पॉन्सर करण्याचं काम केलं जात आहे. असा तो संघ आहे. पुन्हा एकदा समोर समोर संजू सामना नहीं है, संजू सैमसंग दसा है, ये संजू अपने टीम के संग, वह संजू सैमसंग, ये संजू अपने टीम के संग. टीमच्या जोडीला आहेत आणि जोडीला बॅटिंग करताना चेंडू लॉंगन सीमारेषा पार पाठवलाय. चेंडू षटकार. बॅटिंग जबरदस्त आहे. लोअर फुलटॉस चेंडू होता, लोअरला हायरला पाठवलंय, लोअर बॉलला. आता मिस टाइम स्ट्रोक आहे पण क्षेत्ररक्षक थोडासा दूरवरती आहे, जोपर्यंत लॉंगर मध्ये क्षेत्ररक्षक येतील फील्ड करतील. एक धावा चेंडूवरती पुन्हा दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा चेंडूवरती पूर्ण. संजू बॅटिंग ऑन 31. 31 वरती बॅटिंग करतो. संघाची धावसंख्या 32. एक अर्धशतक याच्या अगोदर आपण पाहिले शैलेंद्रचं आजच्या दिवसामध्ये. 31 वरती बॅटिंग करताना फुलर अँड डिलिव्हरी होता. ड्राईव्ह करायचा प्रयत्न, जोपर्यंत कव्हरला फील्ड करता येईल. एक धावा ऍड होईल स्कोरबोर्ड मध्ये. कॅप्टननं म्हटलं होतं क्विंडेक्स फोर्टच्या टीमनं की आम्हाला 65 कमीत कमी 65-70 पर्यंत जायचं आहे. तर टीम सनसिटी बॉईज वसईच्या टीमच्या कर्णधारानं म्हटलं होतं की शक्य झालं तर आम्ही 50च्या आसपास रोखण्याचा प्रयत्न करू. सध्या तरी गाडी रमपम चालू आहे फोर्ट संघाची. एक धाव्या चेंडूवरती पूर्ण स्कोर 34 जसा मी उल्लेख करत होतो. अपील झाले, लाऊड अपील. पंचाचं बोर्डवर गेले, लाऊड अपील आणि ते परतावं लागले. ते संजू एक चांगली इनिंग आले संपुष्टात. 34 वरती लागलाय पहिला धक्का. 32 धावांचं योगदान आपल्या टीमसाठी देऊन संजू माघारी आल्यात. यानंतर अजून एक टीम खेळणार आहेत. जसा आजचा दिवसातील 4था मॅच आहे, पहिल्या फेरीचा 3रा सामना सुरू आहे. यानंतर अजून एक मॅच, ऍक्च्युअली एक मॅच आहे. अपील झाला आणि जसा खेळ करत होते परफेक्ट यष्ट्यांच्या समोर जर पाहिलं तर वरती चेंडू आदळलाय.
2 ओव्हरचा खेळ संपत असताना धावा दाखल 34. पहिल्या षटकाचा खेळ पहिला तर पहिल्या षटकामध्ये धावा आल्या तर 20. या षटकामध्ये धावा आल्या 30. बघा हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि अगदी मिडल स्टंपवरती चेंडू आदळणारा होता, तो पायावरती आदळलाय. पिचिंग इन लाईन, इम्पॅक्ट इन लाईन आणि समोर जाऊन विकेट हिटिंग अशी तिन्ही गोष्टी बरोबर योग्य होत्या आणि त्याच कारणास्तव इथे आउट. गोलंदाजीसाठी सज्ज होतात दिनाकर. आकुटाप्याचा चेंडू उजव्या शीच्या बाहेरचा चेंडू होता. डॉट बॉलला सुरुवात झाली. संजूची इनिंग महत्वाची होती. आता नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झाले ते वकील. ते नॉन स्ट्रायकर एंडला ओम माने. आकुटाप्याचा चेंडू होता. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलेला आहे. स्वीपर कव्हर म्हणूया तिथे एक धावे चेंडूवरती पूर्ण. म्हणून मी म्हटलं होतं ना, जो चेंडू जो वर अडकला होता आणि तो आला ना त्यावेळेला थोडासा वेळ गेला, टाइम गेला आणि त्यानंतर मॅच थोडासा बदललाय, खेळ थोडासा बदललाय. जी गाडी रमपम चालू होती एक्विंडेक्स 11 फोर्टची, त्या गाडीला थोडासा साइडिंगला जावं लागतंय. अजून एक फलंदाज जातोय माघारी. बॅटला थोडा लिव्हिंग एज लागताना यष्टीरक्षक आले चेंडूच्या खाली, त्यांनी टिपलाय हा झेल. फलंदाज जातोय माघारी. वकील यांना परतावं लागले. वरती ते बाद झाले. 35 धावा धापलकावरती 2 गडी बाद 35. 40+ क्रिकेट आज आपण पाहताय. श्री शनिदेव चषक 2026 सुरू आहे. पहिल्या दिवशी जर आपण पाहिलं तर 21 नायगावचा संघ क्वालिफाय झाला होता. कालच्या दिवसामध्ये नवयुग अरवायचा संघ क्वालिफाय झाला आणि आज पागदेरे बॉईज 21 स्पोर्टचा संघ त्या रेसमध्ये आहेत. आणि जसा उल्लेख केला याला सपोर्ट करण्याचं काम धनवी रेस्टॉरंटचे प्रोप्रायटर अबुधाबी आणि दुबई येथे त्यांचे रेस्टॉरंट आहेत. सन्माननीय समीरजी चौगुले यांचा भक्कम पाठिंबा सपोर्ट या टीमला असतो. पागदेरे बॉईज 21 स्पोर्ट त्यांच्या नावाने प्रत्येक ठिकाणी हा संघ देखील खेळतो. तर समीर चौगुले हे धनवी रेस्टॉरंटचे प्रोप्रायटर आहेत. अबुधाबी आणि दुबई येथे त्यांचे रेस्टॉरंट आहेत आणि त्यांचा पाठिंबा, त्यांचं सहकार्य नेहमीच या पागदेरे बॉईज 21 स्पोर्टला लाभले. आल्या पहिला चेंडू तो मोमेंटम त्या बाजूला चालला होता, त्याला खेचून आणायचा आहे. रिदम थोडासा हरवलेला होता. मॅच थोडासा त्या बाजूला जात होता, त्या साईडला जाणाऱ्या मॅचला खेळून आणायचं. तादनान सामीवाला गाना भाई थोडासा लिफ्ट करा दो और गेम को बाहर शिफ्ट करा दो. चेंडूला आल्या सुनील यांनी चेंडूला पाठवले. स्क्वेअरले सीमारेषा पार धाडले. षटकार. थोडासा रिदम हरवलेला होता. ट्विनडेक्स टीमचा पहिला तर सुरुवात चांगली होती. संजूने केलेला स्टार्ट मध्ये रिदम थोडासा हरवल्यासारखा वाटला. त्याला पुन्हा एकदा पकडण्याचं काम, खेचून आणण्याचं काम या षटकारानं करतोय. पुढ्यातला चेंडू होता समोर. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. रिदम हरवलाय. मोमेंटम त्या बाजूला गेलाय. थोडासा लिफ्ट करा दो, मोमेंटम को या शिफ्ट करा दो. आणि तेच काम सुनील यांनी मागच्या 2 चेंडूवरती केले. स्कोर जाऊन पोचलाय तो 45. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना समोर खेळ होता स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. आता फुलटॉस बॉल मिस टाइम झालाय. क्षेत्ररक्षक येतो चेंडूच्या खाली. एका हातामध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न केला. चेंडूला रोखले, जरी झेल नाही झाला तरी महत्वाचं होतं तो चौकार रोखणं. या देखील गोष्टी महत्वाच्या, कारण 40+ क्रिकेट आहेत. काही मर्यादा असतात, काही थोडेसे रिस्ट्रिक्शन असतात, त्याच्या देखील मर्यादा असतात. हा चेंडू बघा, चेंडू जात होता, ट्रॅव्हल होत होता, त्यावेळेला एका हाताने त्याला थांबवण्याचं काम केले. फिल्डिंग चांगली झाली. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा दाखल होती 47. ऍक्च्युली 74 पर्यंत जावं लागणार आहे, कारण जसा दुपारच्या सत्रामधला खेळ सुरू आहे ते पाहता कदाचित तोच प्रयत्न असावा. 3 षटकांचा खेळ. धावा दाखल 47. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रिचर्ड. शेवटचं षटक हाताळण्यासाठी सज्ज ओम माने. सलामीला आलेले फलंदाज 3 चेंडूवरती 2 धावा.
12 धावांची खेळी सुनील यांची. लेगस्टम्पच्या बाहेरचा चेंडू होता, पाठीमागे निघून चाललाय. यष्टीला भेट करून चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर गेलाय. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. 5 धावांचा बोनस मिळावा तसा आम के आम और गुटलो के दाम असा या 5 धावांचा बोनस प्राप्त झालाय. आणि या 5 धावांनी टीम क्विंडेक्स 11 पोर्टच्या संघाने 50 धावाची वेळ ओलांडले. धावा धापलकावरती त्या 52 झाल्यात. कुठं चेंडू तो पुलचा प्रयत्न चेंडू झालाय जोपर्यंत डीप वरती क्षेत्ररक्षक आहेत फील्ड करतील. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. स्कोर जाऊन पोहोचला तो 53 2 गडी बाद 53 धावा धापलकावरती आहेत. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहेत. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. 5 मध्ये किती बनतील? 5 मध्ये 10, 5 मध्ये 15, 5 मध्ये 20 की 5 मध्ये बनतील फक्त 7 किंवा 8? 5 मध्ये बनतील 7 किंवा 8. यॉर्क केला स्वतःहून जसा खेळण्याचा प्रयत्न केला होता, शपळून खेळण्याचा प्रयत्न. यॉर्कर डिलिव्हरी यष्टी उद्ध्वस्त झालेत. शेवटच्या षटकातील 4 बॉलचा खेळ शिल्लक आहेत. हा चेंडू बघा फ्लाईट दिली होती. यॉर्कर डिलिव्हरी खोलवर टप्प्याचा चेंडू आणि यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या. त्या सुनील यांच्या ज्या सुनीलनं 1 षटकार 1 चौकार ठोकला आपल्या टीमच्या या 53 धावांच्या प्रवासामध्ये महत्वाच्या 12 धावांचं योगदान त्यांनी दिलं आणि त्यांना परतावं लागले ते पॅव्हेलियनच्या दिशेनं. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झाले. धावा धापलकावरती त्या 3 गडी बाद 53. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 54. चांगली गोलंदाजी रिचर्ड यांची. फिल्डिंग करा इथे थांबलेले होते, आवश्यकता नव्हती अशा वेळेला. धावा धापलकावरती येत्या 55 धावा. शेवटचे 2 बॉल आहेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. इनिंग मधल्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला आहे. शेवटचा बॉल लांब मारला. लांब वरचा. अजून एक बॉल बाकी अजून शेवटचा बॉल बाकी. षटकार ठोकलाय. धावा धापलकावरती 61. लांब वरचा षटकार. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 61. 61 धावा धापलकावरती. शेवटचा चेंडू आहे या इनिंग मधला लास्ट बॉल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा रिचर्ड. उलटा बॉल समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या हातातनं निसटलाय. उमेशच्या हातातनं निसटलाय. बघा आता चेंडू निसटलाय का मॅच वरची पकड निसटले. फक्त चेंडू गेला हातातनं निघून की मॅच ही जाणार आपल्या हातातनं सुटून. षटक संपले 4थं. कॅप्टननं म्हटलं होतं क्विंडेक्सच्या आम्हाला कमीत कमी 65 धावा पाहिजे. 67 झाल्यात. 67 झाल्यात. 68 धावांचा पाठलाग करायचा. 68 टू विन. 17च्या सरासरीने धावांचा पाठलाग करायचा आहे. मॅचला मजा देखील येणार आहे कारण शेवटच्या क्षणी आलेल्या धावा महत्वाच्या ठरतील. 2 षटकार जे ठोकले शेवटला ते देखील महत्वाचे ठरल्यात. 67 झाल्यात. 68 68 धावांचा पाठलाग करायचा आहे.
67 धावा झाल्यात. 68 धावांचा पाठलाग करायचा आहे तो सनसिटी बॉईज वसई संघाला. आणि ज्यावेळेला धावांचा पाठलाग होईल या आवाज ऐकूया आपण पुन्हा एकदा. प्रमोदजी शेडगे यांचा आवाज आपल्यापर्यंत ऐकू येईल. हा पहिल्या फेरीचा तिसरा मॅच आहे आजच्या दिवसातील, चौथा. त्यानंतर अजून एक संघ खेळणार आहेत, एमबी पाडा मास्टर्स यानंतर खेळणार आहेत. $68 रन्स टू विन. शानदार बॅटिंग केली रिचर्ड यांच्या बॅटमधून जो धावांचा वेग वाढला, जो आपण पाहतायत सुनील आणि चाचाच्या बॅटमधून जो आपण पाहू शकलात. प्रतिम षटकार आणि चौकारांचा पाडा बोलला आणि त्यानंतर 67 पर्यंत मजल मारली गेली. 68 धावांचं लक्ष हे समोर ठेवलं गेले. धनंजय आणि नितीन अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये सामन्याला होते सुरुवात. पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज बॉलिंग मार्कवर संदीप त्यांना आपण पाहतायत. जुने जनते खेळाडू आहेत आणि अनुभवाची कमी नाहीये या खेळाडूंकडे. भरपूर दूरवरचा प्रवास करून या स्पर्धेमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला मॅच स्टार्ट करायचे. ऑल द बेस्ट टू बोथ टीम. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. पहिलाच बॉल या वेळेला धनंजयच्या बॅटमधून अफलातून हवेचा मारा, तिथे षटकारांचा मारा, कडक शॉट. राजेशजी यांच्या स्वागतासाठी हा बॉल निघून चाललाय. 6 धावा. पाहतायत अगदी ओव्हर पिच बॉल होता. बॅकक्लिपचा वापर केला आणि सरळ बॉलला फेकून दिलं षटकारासाठी. सरळ बॅटचा वापर केलाय. धनंजयचा हा फटका बॉल थोडासा डायव्हर्ट झालाय आणि इथून चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आणि तेवढाच चांगला थ्रू म्हणता येईल, कारण सध्या हवेचा झोत आणि हवेच्या अगेन्स्ट ज्या वेळेला आपण फेकी करतो त्यावेळेला कदाचित गोलंदाजापर्यंत जाणं कठीण राहतं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 7 या धावसंख्येवर. पहिल्या बॉलवर षटकार आणि त्यानंतर सिंगल. कदाचित सरळ बॉल जर गेला असता तर डेफिनेटली इथे फिल्डरला चान्स मिळाला नसता. नशिबाने साथ दिली फिल्डरला आणि त्यानंतर 1 रन मिळते. नितीन सोमन एक हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, मॅन फ्रॉम शिरवली. आणि शिरवलीमधून सचिन हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत आज कॉपरेट करण्यासाठी, चिअरअप करण्यासाठी. त्यांचं सुद्धा वेलकम. यावेळेला सरळ बॅटचा, परंतु इथे फसलेत. कागदोपत्री स्ट्रॉंग आहेत
परंतु इथे फिल्डरने सुद्धा ती चुकी केली, थोडेसे स्लिप झाले आणि 40+ क्रिकेट आहे. आम्ही पडणार परंतु आम्ही क्रिकेट नाहीच सोडणार, कारण क्रिकेट आमचा श्वास आहे आणि सध्याच्या घडीला क्रिकेट आमचा ऑक्सिजन झालंय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 9 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिला एक घणाघाती फलंदाज म्हणून ज्या फलंदाजाकडे पाहिले जातं, जीवनदान तर मिळाले. आता त्या संधीचं सोनं करेल का नितीन सोमन? अनेक अर्धशतक ज्याच्या नावावर आहेत, नो डाऊट अबाउट इट. गोल्डन 6 मारण्याचा कारनामा सुद्धा याच खेळाडूने केलाय. त्यावेळेला बॅटची एज घेत, कदाचित बॅटची एज होती की काय, नितीन सोमन क्रॉस बॅटचा वापर केला होता. बॅटची हलकीशी एज होती आणि पंच स्पष्टपणे सांगत असताना पाहायला मिळत आहेत. 1 रन मेल प्रीत निजाई यावेळेला दर्शवत आहेत की 10 वर जाऊन धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. 10 रन ऑन दी बोर्ड. 68 धावांचा पाठलाग करताना सुरुवात तर चांगली झाली. वेल बिगिनिंग इज हाफ डन असं म्हटलं जातं आणि ती योग्य सुरुवात सध्याच्या घडीला या पहिल्या षटकामध्ये होत असताना यावेळेला ऑन साईडला सोडणार नाहीये. धनंजयच्या बॅटमधून आक्रमकतेचा फटका. विध्वंसक आणि विस्फोटक फलंदाज धनाच्या बॅटमधून षटकार 6 धावा. बॉलला पाठवलं लॉंगॉन आणि मिळॉनच्या अगदी मधोमध. त्यानंतरचा हा फटका पूल केलाय आणि सरळ बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकारासाठी. एक टप्प्याच्या पलीकडे बाउंड्री लाईनच्या पलीकडे जात असताना चौकार. गुड शॉट, गुड बॅटिंग. 4 रन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 20 पोचले गेले. षटक क्रमांक पहिला कंप्लीट झाला. षटकार, सिंगल, डबल, सिंगल, षटकार, चौकार या पहिल्या षटकाच्या कॉलम मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर 20 या धावसंख्येवर. स्वागत आहे. 20 धावा झाले. चांगली पार्टनरशिप सध्या धनंजय आणि नितीन सोमन यांच्यामध्ये पाहायला मिळते. एका साईडला मिठागरचा ब्रँड तर एका साईडला शिरवलीचा ब्रँड पाहायला मिळतोय. कंपॅरिझन करताना बरोबरीने चाललेत. 20 धावा होत्या. प्रतिस्पर्धी संघ अर्थातच आपण पाहत आहेत क्वीन डेट्स 11 फोर्ट वरून खास करून हा संघ या ठिकाणी उपस्थित झाला आणि सन सिटी बॉयज वसई सध्या बॅटिंग करत असताना राजेश खोलवर बॉल होता ऑन साईडला. मात्र इथे विकेट मिळण्याची दाट शक्यता, परंतु नितीन सोमनला पुन्हा एकदा जीवनदान मिळाले. 1 रन मिळेल. चांगली फिल्डिंग केली होती, परंतु जर परफेक्ट थ्रो झाला असता तर कदाचित विकेट मिळण्याची दाट शक्यता होती. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 21च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेले. विजयासाठी 47 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. येणारे 17 बॉल आहेत तुमच्याकडे. 17 बॉल मध्ये 47. लो फुल टॉस बॉल ऑन साईडला. बिग हिट पाहायला मिळतोय. 1 बाउन्स ओर दी रोप. गुड शॉट, ट्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. दे दनादन फलंदाजी. ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॅटिंग बाय धनंजय. चौकार.
4 रन. चांगला बॉल होता. ऑन साईडला खेळत असताना बॅट बरोबर केपट्टीला यावेळेला स्पर्श होत असताना 1 रन मिळेल. या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 26. या धावसंख्येवर 26 रन ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 42 रनची आवश्यकता आहे. आणि यस, बॅटची एज अँड टेकन. फलंदाज बाद. नितीन सोमन स्ट्रगल करत होता आणि अखेरकार विकेट राजेशला मिळाली. चांगला लेग ब्रेक बॉल फिरवला होता. समोरून फिरवल्याची कला मात्र या गोलंदाजामध्ये आहे हे दर्शवून दाखवून दिलं आणि विकेट मिळाली नितीन सोमनच्या स्वरूपात. पहिला धक्का सन सिटी बॉयज वसई या टीमला. चला बॅटर जरा घाई करा, वेळ दौडू नका. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 26. 26 धावा. राकेश बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 76 नंबरची जसी परिधान करणारे खेळपट्टीवर जाताना वन डाऊनचे प्लेयर बॅटिंग ॲट नंबर 3 वर येत आहेत. शनिदेव चषक 2026चा आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस पाहायला मिळतोय. अगदी नेत्रदीपक असं आयोजन या स्पर्धेचं. 17 तारखेपासून या स्पर्धेला सुरुवात झाली. सातत्याने हे 3 दिवस स्पर्धा आपण अनुभवत आहेत. चांगले चांगले खेळाडू या स्पर्धेमध्ये येताना आपण पाहतायत. चांगला बॉल होता. चांगला बॉल राजेशचा यावेळेला पाहायला मिळतोय. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना राजेश यांनी जसा बॉल हातामध्ये घेतला पहिलाच असं वाटलं नाही की हा गोलंदाज एवढा प्रभावित करेल. परंतु भरपूर वर्ष आम्ही उन्हाळे पावसाळी यासाठीच पाहिलेत. अजून सुद्धा आम्ही मात्र 40+ ओलांडलो, परंतु मैदानाचं वेळ काही सुटणार नाहीये हेच दर्शवत असताना सध्या तरी राजेशला आपण पाहतायत. शॉर्ट प्लेन बॉल होता. हलक्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. एक नंतर डेफिनेटली मिळेल तेवढीच चांगली फिल्डिंग. दुसऱ्या रनसाठी पलटलेत. फेकीपर्यंत 2 रन कंप्लीट केल्या जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 28. आता 40 रनची आवश्यकता आहे. काय गोलंदाजी केली या षटकामध्ये. फार कमी प्रमाणात धावा दिल्या. फक्त 8 धावा खर्च केल्या. राजेश अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग हेअर. सुपर बॉलिंग. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 40 रन हे सामन्याचं समीकरण. 12 बॉल 40. घेऊया एक छोटीशी विश्रांती. प्रमोट केलं गेलंय, परंतु राजेश यांची गोलंदाजी प्रभावित करणारी ठरली. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत असताना ऑफस्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केला. फिंगरचा चांगला वापर केला. कधी यॉर्कर बॉल. हे व्हेरिएशन होतं राजेश यांच्या गोलंदाजींचं. सुपर बॉलिंग. आता 12 बॉल आणि विजयासाठी 40 रन हे सामन्याचं समीकरण आहे. 12-40.
एक रन आणि विकेट मिळाली. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. डिलिव्हर करत असताना विकेट किपरच्या हातामध्ये बॉल निघून चाललाय. काय गोलंदाजी केले. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. गोलंदाज मिस्टर वकील जे आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाजी मार्कवर. आज अक्षय तृतीय आपण पाहतायत आणि अक्षय तृतीयाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. स्लोवर वन बॉल फसवलंय. कॉटन बॉलची संधी आणि वकील यांच्या हातामध्ये कोणतीही मिस्टेक करणार नाहीयेत. धनंजयला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. विकेट डाऊन. दोन बॉलचा खेळ झालाय. चांगली गोलंदाजी वकील यांच्या माध्यमातून. परफेक्ट मारा. परफेक्शन गोलंदाजीमध्ये कसं असावं याचं प्रात्यक्षिक सध्या तरी दाखवत असताना ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स आणि आकृतीपेक्षा वकील यांची कृती अप्रतिम पाहायला मिळते. अचूक टप्पा. फलंदाजाला रीड करणं. ऑफ्टमच्या थोडंसं बाहेर बॉलला पिच करणं. कधी स्लोवर वन, कधी वाईट यॉर्कर, कधी यॉर्कर बॉल. अशा प्रकारचे जे व्हेरिएशन पाहायला मिळतात. काय कधी कधी नकल बॉल सुद्धा पाहायला मिळतात काही गोलंदाजांकडे. हे गोलंदाजांची गुणधर्म आहेत आणि त्यामुळे तुम्हाला ती प्रॅक्टिसमध्येच या सगळ्या गोष्टी तुम्हाला साकारता येतात. प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट. कारण तुम्ही 10 तास प्रॅक्टिस करण्यापेक्षा 1 तास फक्त मन लावून प्रॅक्टिस केली तर त्याचं फळ हे निश्चित आहे. चला थोडंसं स्पीडअप करा. तीन बॉलचा खेळ झाला आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर सध्या तरी स्थिर राहिले. चांगला बॉल होता. हेमल यावेळेला खेळण्याचा प्रयत्न, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला. बॉल थोडासा आतमध्ये वळला आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. प्रत्येक गोलंदाजाने प्रत्येकाची भूमिका चांगलीच साकारले आणि हेच उत्तम दर्जाचं क्रिकेट असतं. फर्स्ट हाफ मधून आपण पाहिलं तर धानविन 11 पागदरे बॉईज एकविरा स्पोर्ट्स वसई 11. समीरजी चौगुले साहेब यांनी पुरस्कृत केलेला संघ नेहमीच या संघाच्या पाठीशी असतात आणि सध्या ते बाहेर आहेत परंतु मॅचचा आनंद डेफिनेटली सातत्याने घेत असतात. अपडेट्स. बॉल खूपच बाहेर होता आणि यस व्हाईट बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 30. या धावसंख्येवर 30 रन ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. चांगला बॉल होता. थोडासा खाली राहिला होता. बॅट हवेत फिरली होती. खेळपट्टीच्या अगदी बाजूला बॉल राहतोय. विकेट किपर बॉलला फील्ड करतील. तत्पूर्वी कोणती धाव येत नाहीये. चांगली गोलंदाजी वकील यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. बॉल फेकून झाले ते 5. शेवटचा बॉल आहे या षटकातील.
चांगला बॉल परफेक्ट यॉर्कर यावेळेला बुंद्यातला बॉल आणि खोदून काढला गेलाय असंच म्हणायला वावगं ठरणार नाहीये. ग्रेट डिलिव्हरी. षटक क्रमांक 3 कंप्लीट झाले. 3 षटकांमध्ये अवघ्या फक्त धावा फलकावर पाहायला मिळतात 30. आता येणारे बॉल आहेत 6 आणि 6 बॉलमध्ये 38 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. 12 बॉलमध्ये 40 रनची आवश्यकता असताना फक्त या षटकामध्ये ज्या धावा खर्च केलेत ते फक्त 3 धावांचं योगदान फक्त दिलं गेलंय. चांगली गोलंदाजी. घेऊया एक छोटासा डीजे वाला ब्रेक. लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. मध्ये चांगली गोलंदाजी. अचूक टप्प्यावर भेदक मारे केले तिन्ही गोलंदाजांनी. चेंजअप पेस हलक्याच्या हाताने चेंडूला फक्त यावेळेला पिच केलं गेलं होतं. स्लोवर 1 बॉल. सध्याच्या घडीला हेच बॉल तुम्हाला खूप फलंदाजांपासून वंचित ठेवत असतात. ते तुमचं व्हेरिएशन. शेवटचे 5 बॉल शेष राहिलेत. बॉल आउटसाइड लेग स्टंप सोडून जाणारा होता. 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 31. अजून सुद्धा 37 रनची आवश्यकता असेल. 5 बॉल आहेत. चांगला बॉल समोरून फिरवलाय. यावेळेला असं वाटलं बॅटरला की सहज बॉल बॅटच्या रडार मध्ये येईल, परंतु हलकासा वळण घेणारा हा बॉल पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी अजयच्या माध्यमातून. 2 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्थिर 31. पुन्हा एकदा जागेवरून काढण्याचा प्रयत्न केला. वाईड लाईनच्या बरोबर मध्येतून बॉल पिच होत असताना गुड डिलिव्हरी. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण. आतापर्यंत 3 बॉल डॉट केलेत. त्यामध्ये 1 रन जर आपण पाहिली तर वाईटच्या स्वरूपात आले. ग्रेट बॉलिंग. हलक्या हाताने चेंडूला फक्त ग्लाइड केलंय. 1 रन डेफिनेटली मिळेल. फक्त आता औपचारिकता बाकी राहिली या सामन्याची, फॉर्मॅलिटी. शेवटच्या 2 बॉलचा खेळ शेष राहिलाय. 68 धावांचा पाठलाग करताना थोडीशी नामुष्की उडवली सन सिटी बॉयज वसई या टीमची. वेळा चांगला फटका, कडक स्ट्रोक आहे आणि सरळ बॉल निघून जाईल. फुलच्या हातामध्ये फलंदाज बाद. आता फक्त शेवटचा बॉल शेष राहिलाय. बाजी मारली आणि सेकंड राऊंड मध्ये जरूर आपण पाहताय सेकंड हाफ मध्ये आपण या संघाची मॅच पाहायला मिळेल ती टेंबीपाडा मास्टर्स. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी या आणि मॅन ऑफ द मॅच